नमस्कार, मी वैशाली। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि घरगुती पद्धतीने पावसाळ्यात मिळणारी पेवग्याची रानभाजी करतोय। रानभाजी म्हटल्यावर यावर माती भरपूर असते, त्यामुळे ही भाजी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। आता या पेवग्याची पानं काढायची आणि त्याचबरोबर कोवळा देठ असेल तर तोही घ्यायचा आणि ही साफ करून भाजी चांगली बारीक अशी चिरून घ्यायची। आता ही चिरलेली भाजी आपण उकडणार आहोत, कारण या भाजीची पानं थोडीशी जाडसर असतात। चिरलेली सर्व भाजी पाण्यात बुडेल इतकं पाणी घ्यायचं आणि यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं। पाणी चांगलं गरम झालं की यामध्ये आपण चिरलेली सर्व भाजी घालायची। भाजी मात्र पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित बुडली पाहिजे। चिरलेली सर्व भाजी घालून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं आणि भाजी चांगली 4 ते 5 मिनिटं अशी शिजवून घ्यायची। आहा, मस्त भाजी छान शिजलेली आहे। भाजी शिजल्यामुळे यातील कडवटपणा, तुरटपणा सुद्धा थोडा कमी होतो। आता ही उकडलेली भाजी तुम्ही झाऱ्याच्या सहाय्याने सुद्धा गाळून घेऊ शकता किंवा डायरेक्ट एखाद्या गाळणीत, चाळणीत गाळून घेऊ शकता। आता ही गाळलेली भाजी थोडा वेळ थंड होऊ द्यायची। तोपर्यंत दुसऱ्या बाजूला या भाजीला फोडणी देण्यासाठी भांडं गरम करत ठेवायचं आणि भाजीला लागेल तितकं यामध्ये तेल घालायचं। घातलेलं तेल थोडं गरम झालं की यामध्ये मस्त ठेचलेली लसूण घालायची। आता लसूणचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आपण 5 ते 6 लसूण घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर बारीक चिरलेल्या हिरव्या 2 मिरच्या। मिरच्यांचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। लसूण आणि मिरची तेलामध्ये मस्त अशी फ्राय करून घ्यायची, बरं करपवायची नाही। आणि आता यामध्ये थोडीशी हिंग, त्याचबरोबर हळद घालायची। हिंग आणि हळद तेलामध्ये छान परतून झाल्यावर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। आपण 1 कांदा घेतला आहे। तुम्ही कांद्याचं प्रमाण सुद्धा थोडंसं कमी जास्त करू शकता, कारण रानभाजी म्हटली की यामध्ये जितका तुम्ही कांदा घालाल तितक्या या भाज्या चवीला खूप छान लागतात। बरं, आता हा कांदा परतत असतानाच एका बाजूला आपण गाळून ठेवलेली ही भाजी थंड झालेली असते। थंड म्हणजे कोमटच होते। आता या भाजीतील सगळं पाणी छान असं पिळून घ्यायचं। कोणतीही रानभाजी किंवा पालेभाजी करण्याआधी दिसायला जरी भरपूर दिसली तरी ती शिजल्यावर कमीच होते। आता ही पिळून घेतलेली सर्व भाजी आपल्या फोडणीत घालायची आणि फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। या भाजीमध्ये कांदा भरपूर घालतात, कारण कांद्यामुळे सुद्धा या भाजीचा कडवटपणा थोडासा कमी होतो आणि भाजीला गोडवा येतो। पण तरीही आपल्या घरातील काही माणसं भाजी चवीला कडूच लागते म्हणून खात नाहीत। मग ही भाजी सगळ्यांनीच खावी म्हणून यामध्ये किसलेलं ताजं खोबरं घालतात, कारण या किसलेल्या ताज्या खोबऱ्यामुळे या भाजीची चव अप्रतिम होते। आपण भाजी शिजताना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे भाजीची चव घेऊनच भाजीमध्ये लागेल तितकं मीठ घालायचं। आपण ही भाजी शिजवूनच घेतली होती, तरीही फोडणीत घातलेल्या सर्व साहित्यांची चव भाजीत चांगली मुरावी म्हणून भाजी 4 ते 5 मिनिटं अशी वाफवून घ्यायची। आहा, मस्त। झाकण काढल्यावर भाजीचा सुगंध मात्र अप्रतिम येतो। त्यामुळे मी सांगितली आहे त्याच पद्धतीने जर तुम्ही भाजी केलात तर ही भाजी तुम्हीच काय, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खातील। आहा, मस्त अशी वाफाळती पेवग्याची भाजी आणि गरम गरम भाकरी 1 नंबर लागते। बरं, तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।